ये आकाशवाणी है। अभी आप सुनेंगे अखिल भारतीय प्रादेशिक लोक तथा सुगम संगीत का कार्यक्रम। लीजिए, अब प्रस्तुत है प्रसिद्ध गायक नंदेश उमप का पोवाड़ा। This is Akashwani. Welcome to the National Program of Folk and Light Music. Tonight we present a Povada vocal recital by popular vocalist and composer Nandesh Umap. नंदेश उमप महान गायक श्री लोक शाहीर विट्ठल उमप के परिवार में सबसे छोटे बेटे हैं। बड़े होने के दौरान आपने समृद्ध भारतीय संस्कृति और लोक संगीत के प्रति अपने पिता के त्याग और समर्पण को देखा है। आपके पिता ने आपको और आपके भाई बहनों को गायन से लेकर संगीत वादन तक अपने संगीत कौशल को विकसित करने के लिए प्रोत्साहित किया। 8 साल की छोटी उम्र में आपने अपने पिता के साथ प्रदर्शन करना शुरू कर दिया और आज तक विभिन्न मंच प्रदर्शन और अंतर्राष्ट्रीय शो किए हैं। आपने अपने स्वयं के गीत, अवधारणाएं और नाटक लिखना शुरू कर दिया। आपने संगीत उद्योग में सफल होने के अपने सपनों को संजोए रखते हुए एक संगीत शिक्षक के रूप में काम भी किया। वर्ष 1999 में रणांगण नामक नाटक में आपने गायक सह कथावाचक की दोहरी भूमिका निभाई, जिसके लिए आपको सम्मानित किया गया। आपने कई टीवी धारावाहिकों, नाटकों, लघु फिल्मों के लिए गाना गाया और खूब नाम कमाया। आपकी खासियत यह है कि आप श्रोता की कल्पना पर बहुत कुछ छोड़ देते हैं। आपने हाल ही में एक संगीत निर्देशक और गायक के रूप में काम किया है। आपको संगीत नाटक अकादमी का प्रतिष्ठित उस्ताद बिस्मिल्लाह खां युवा पुरस्कार, डॉक्टर रमाबाई अंबेडकर फेलोशिप ऐसे अनेकों पुरस्कारों से सम्मानित किया गया है। Nandesh Umap is the youngest son in the family of the late legendary singer Shri Lok Shahir Vitthal Umap. Growing up, he watched his father's sacrifice and dedication to the rich Indian culture and folk music and to provide the best for his children. He encouraged Nandesh and his siblings to develop their musical gifts from singing to playing music. At an early age of 8 years, Nandesh began to perform with his father and has done various stage performances and international shows till today. Nandesh began writing his own songs, concepts and plays, and he worked as a music teacher while still holding on to his dreams of becoming successful in the music industry. Nandesh Umap's first professional debut with a Marathi play called Ranangan happened in the year 1999, in which he played the dual role of singer cum narrator, for which he was felicitated. He has sung for TV serials and films and has had the opportunity to work with renowned music directors and composers of the Marathi film industry. One thing that separates him from the others is that Nandesh leaves much to the listener's imagination. Nandesh has recently worked as a music director and singer for Marathi films. He has also collaborated and written songs with many prominent lyricists and has won many awards like the Dr. Ramabai Ambedkar Fellowship Award and the Sangeet Natak Academy Ustad Bismillah Khan Yuva Puraskar Award 2014. He has also performed at various concerts and music festivals in India and abroad. अब प्रस्तुत है राम उगावकर लिखित पोवाड़ा स्वराज्य तोरण। ये पोवाड़ा छत्रपति शिवाजी महाराज के जीवन पर है। Tonight he begins his folk musical recital with Povada Swaraja Toran, lyricist Ram Ugaonkar. This Povada is based on the life of Chhatrapati Shivaji Maharaj. नमन शिव बाला करतो अति नमन शिव बाला करतो तुम्हा बंदी तो पोवाडा गातो अन डफावर थाप आता देतो डफावर थाप आता देतो डफावर थाप आता देतो शिवबाची शौर्य गाथा गातो शिवबाची शौर्य गाथा गातो शिवबाची शौर्य गाथा गातो अन मर्दाला मुजरा पहिला करीतो हजीजी मर्दाला मुजरा पहिला करीतो हजीजी मर्दाला मुजरा पहिला करीतो हजीजी छत्रपती सिंहाचा छावा कुणाचा छावा छत्रपती सिंहाचा छावा गणी मी कावा खेळला दुष्ट दुश्मनाशी खेळला दुष्ट दुश्मनाशी खेळला दुष्ट दुश्मनाशी
अन भले भले लोळविले मातीशी भले भले लोळविले मातीशी भले भले लोळविले मातीशी धडक दिली दिल्लीच्या तख्ताशी हरी जी जी. धडक दिली दिल्लीच्या तख्ताशी हजी धडक दिली दिल्लीच्या तख्ताशी हजी जी 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 जी. महाराष्ट्र गांजला भता महाराष्ट्र गांजला वाता कुणी नाही त्राता अन लुटा लुट चाले साऱ्या मुलखात लुटा लुट चाले साऱ्या मुलखात लुटा लुट चाले साऱ्या मुलखात अन लेकी बहाळींची अब्रू धोक्यात लेकी बाळींची अब्रू धोक्यात लेकी बाळींची अब्रू धोक्यात माजली अंधाधुंदी देशात जी जी जी. माजली अंधाधुंदी देशात जी जी माजली अंधाधुंदी देशात जी 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 जी. चहूकडे अवकळा आली आईची दुर्दशा झाली आईची दुर्दशा झाली आईची दुर्दशा झाली जुलमाने जनता पिचली दुःखाने पुरती खचली दुःखाने पुरती खचली दुःखाने पुरती खचली. कोणी पीक कापुनी न्यावे घर भरले लुटून न्यावे लेकी सपळवुनी न्यावे का असे आमुच्या भाळी गरीबाला नवतावाली गरीबाला नवतावाली गरीबाला नवतावाली. शिवबान स्थिती पाहिली शिवबान स्थिती पाहिली शिवबान स्थिती पाहिली चीड त्याला आली अन्याय किती सोसणारे अन्याय किती सोसणार अन्याय किती सोसणार अन गुलामीत कसे राहणार गुलामीत कसे राहणार गुलामीत कसे राहणार. देशाला मुक्त आम्ही करणार देशाला मुक्त आम्ही करणार देशाला मुक्त आम्ही करणार आणि मग अवघ्या 16 वर्षाच्या शिवाजी महाराजाने शपथ घेतली रोहिडेश्वरावर शपथ घेतली आपल्या मावळ्यांसोबत. पुण्याजवळ एक मंदिर त्याचं नाव रोहिडेश्वर जंगलात वसे शंकर तिथं गेल्या मावळ्या वीर. शिवबान काय सवाल टाकला बरं शिवबान सवाल टाकला तुमचं रगात कुणाचं बोला भांडती परक्याच्या सत्ता आम्ही खात फुकटच्या लाथा धुळधाण मुलखाची होते पदरात काय हो पडते किती एक देशोधडी गेले गणती ना केली त्यांची कोणी गणती ना केली त्यांची कोणी गणती ना केली त्यांची कोणी. अन प्रजा हो झाली दिनवाणी प्रजा हो झाली दिनवाणी प्रजा हो झाली दिनवाणी. अन दाखवा तलवारीचे पाणी हजी जी जी. दाखवा तलवारीचं पाणी हजी जी दाखवा तलवारीचं पाणी हजी जी 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 जी. त्यातला एक मावळा उठला म्हणाला महाराज आम्ही तुमच्या सोबत आहो हाय की नाही रे होय महाराज. सारे तेजस्वी तरुण मावळे एका आवाजात म्हणाले हर 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 हर. त्यांचे तेजस्वी शब्द ऐकून शिवबालाही स्फुरण चढले. ते आनंदाने म्हणाले गड्यानो आपला मार्ग ठरला आपले ध्येय एकच आणि ते म्हणजे हिंदवी स्वराज्याची स्थापना. आपलं गरिबांचं राज्य सर्वांचं राज्य स्थापन करायचं. रोहिडेश्वराला साक्ष ठेवून आपण प्रतिज्ञा करूया. रोहिडेश्वराच्या पुढती मावळे प्रतिज्ञा घेती हाजी जी. प्रतिज्ञा घेती हाजी जी प्रतिज्ञा घेती हाजी जी. आम्ही मायभूमीचे भक्त तोडूया सुलतानी तख्त हाजी जी सुलतानी तख्त
म्हणे नाश दुश्मनाशा, करू म्हणे नाश दुश्मनाचा, करू म्हणे नाश दुश्मनाचा. आशीर्वाद आम्हा शंकराचा, आशीर्वाद आम्हा शंकराचा, आशीर्वाद आम्हा शंकराचा. अन जय जयकार करा त्याचा हरी जी. जय जयकार करा त्याचा हरी जी, जय जयकार करा त्याचा हरी जी 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 जी. अब प्रस्तुत है लोकशाहीर अण्णा भाऊ साठे लिखित पोवाड़ा महाराष्ट्र देशा, जो हमारी संस्कृति और एकता को दर्शाता है। संगीतकार हैं लोकशाहीर विठ्ठल उमप। We will now listen to Povada Maharashtra Desha, lyricist Lok Shahir Anna Bhau Sathe, and is composed by Lok Shahir Vitthal Umap. He delivers the message of enhancing the culture and language of Maharashtra. महाराष्ट्र देशा मुचा, महाराष्ट्र देशा. महाराष्ट्र देशा आमच्या, महाराष्ट्र देशा. हो महाराष्ट्र देशा मुचा, महाराष्ट्र देशा. महाराष्ट्र देशा आमच्या, महाराष्ट्र देशा. आनंद वन भुवन तु भूवरी, आनंद वन भुवन तु भूवरी, भूषवी भारत वर्षा. महाराष्ट्र देशा आमच्या, महाराष्ट्र देशा. हो महाराष्ट्र देशा आमच्या, महाराष्ट्र देशा. गीता गाथा तुझी मराठी, अखंडनाचे तुझिया ओठी. अखंडनाचे तुझिया ओठी, अखंडनाचे तुझिया ओठी. संत पंत तंतांची शाहिरी, प्रतिभा झिजली तुझिया दारी. प्रतिभा झिजली तुझिया दारी, प्रतिभा झिजली तुझिया दारी. दीपवी अमृता सुखवी सकला, तुझी मराठी भाषा, तुझी मराठी भाषा. महाराष्ट्र देशा आमच्या, महाराष्ट्र देशा. हो महाराष्ट्र देशा आमच्या, महाराष्ट्र देशा. तुझ्या पुढे ते गगन बापुडे, भाव बरे वाजवी चौघडे. भाव भरे वाजवी चौघडे, भाव भरे वाजवी चौघडे. उभा सह्य चला तुझ्या पुढे, तुझ्या पुढे, तुझ्या पुढे. उभा सह्य चला तुझ्या पुढे, सावरुनी आकाशा, सावरुनी आकाशा. महाराष्ट्र देशा आमच्या, महाराष्ट्र देशा. हो महाराष्ट्र देशा आमच्या, महाराष्ट्र देशा. परवशता तुझ मुळी नारूचे, अवमानित ते जिणे दिनांचे. अवमानित ते जिणे दिनांचे, अवमानित ते जिणे दिनांचे. अन्याया पुढती तू कधीही मान आपुली नमविली नाही. मान आपुली
अब प्रस्तुत है लोकशाहीर विठ्ठल उमप द्वारा लिखित पोवाड़ा महान मंगले या सकलांची। संगीतकार हैं नंदेश विठ्ठल उमप। छत्रपति शिवाजी महाराज को वंदन करने वाला ये पोवाड़ा है। Now you will listen to Povada Mahan Mangale Ya Sakalanchi, lyricist Lok Shahir Vitthal Umap, and is composed by Nandesh Umap. This is a song worshipping Chhatrapati Shivaji Maharaj. महन मंगले या सकलांची पावन वरदायिनी, महन मंगले या सकलांची पावन वरदायिनी, शिवरायांची महाराष्ट्राची तुळजामाय भवानी, शिवरायांची महाराष्ट्राची तुळजामाय भवानी, शिवरायांची महाराष्ट्राची तुळजामाय भवानी. मायभूमीचे रक्षण करण्या दिला जिजाई सताना, दिला जिजाई सताना, दिला जिजाई सताना, निर्भय ऐसा अंगी चढविला दिव्य शक्तीचा बाणा, दिव्य शक्तीचा बाणा, दिव्य शक्तीचा बाणा. आई शिवाई वरदाने घडविला शिवाजी राणा, आई शिवाई वरदाने घडविला शिवाजी राणा. प्रसन्न झाली खड्ग अर्पिले अशी भगवती जननी, प्रसन्न झाली खड्ग अर्पिले अशी भगवती जननी, शिवरायांची महाराष्ट्राची तुळजामाय भवानी, शिवरायांची महाराष्ट्राची तुळजामाय भवानी. आभाळाला भेदून गेली हर हर ती ललकारी, हर हर ती ललकारी, हर हर ती ललकारी. अरे तुटून पडली सह्याद्रीच्या राणीकडे कपारी, राणीकडे कपारी, राणीकडे कपारी. रणमैदानी उभ्या जहाल्या तलवारीच्या धारी, रणमैदानी उभ्या झाल्या तलवारीच्या धारी. शूरवीरांना अजरामर करणारी यशदायिनी, शूरवीरांना अजरामर करणारी यशदायिनी, शिवरायांची महाराष्ट्राची तुळजामाय भवानी, शिवरायांची महाराष्ट्राची तुळजामाय भवानी. हे मुरार बाजी बाजी प्रभू तो बाजी पासल करे, बाजी पासल करे, बाजी पासल करे. अन कोंडाण्यावर तुफान लढला नेताजी पालकरे, नेताजी पालकरे, नेताजी पालकरे. अन शिवबासाठी शिवा झुंजला जीवा शूर मेहतरे, शिवबासाठी शिवा झुंजला शिवा शूर मेहतरे. सदा रक्षिला मर्द मावळा धन्य ती कुलस्वामिनी, सदा रक्षिला मर्द मावळा धन्य ती कुलस्वामिनी, शिवरायांची महाराष्ट्राची तुळजामाय भवानी, शिवरायांची महाराष्ट्राची तुळजामाय भवानी. महन मंगले या सकलांची पावन वरदायिनी, महन मंगले या सकलांची पावन वरदायिनी, शिवरायांची महाराष्ट्राची तुळजामाय भवानी, शिवरायांची महाराष्ट्राची तुळजामाय भवानी, शिवरायांची महाराष्ट्राची तुळजामाय भवानी. शूर व मंदी शूराची गाथा इस पोवाड़ा के गीतकार एवं संगीतकार हैं लोकशाहीर विठ्ठल उमप। ये पोवाड़ा छत्रपति शिवाजी महाराज के बहादुर मावड़ों की बहादुरी के बारे में है। He now presents Povada Shurava Mandi, Shurachi Gatha. Lyricist and composer is Lok Shahir Vitthal Umap. This Povada talks about the courage and bravery of Chhatrapati Shivaji Maharaj's Maulas.
हे शुराव मंदी शुराव मंदी शुराची गाथा वाचे मी बावळा वाचे मी बावळा वाचे मी बावळा पान कांदान भाकर खाऊन लढला शिवबाचा मावळा असं होणार नाही कुणी असा झालाच नाही कुणी जगिया गुणी असं होणार नाही कुणी असा झालाच नाही कुणी जगिया गुणीची अन कल्याण खजीना लुटून आणली सुभेदाराची सुन सुभेदाराची सुन सुभेदाराची सुन अन शिवाजी राजान माझ्या शिवाजी राजान परत केली तिजला आई म्हणून असं होणार नाही कुणी असा झालाच नाही कुणी जगिया गुणी हे, हे, असं होणार नाही कुणी असा झालाच नाही कुणी जगिया गुणीची अन उरी पेटला अन उरी पेटला तानाजी ऐकून फरमान शिवबाचे फरमान शिवबाच फरमान शिवबाच आधी कोंडाण्याचं लावीन लगीन मग माझ्या रायबाचे असं होणार नाही कुणी असा झालाच नाही कुणी जगिया गुणी असं होणार नाही कुणी असा झालाच नाही कुणी जगिया गुणी आन इतिहासाची नोंद वाचली नाही इसरणार कवा नाही विसरणार कवा नाही विसरणार कवा आर इतिहासाची नोंद वाचली नाही इसरणार कवा विठ्ठल सांगे होता जीवा तो म्हणून वाचला शिवा असं होणार नाही कुणी असा झालाच नाही कुणी जगिया गुणी असं होणार नाही कुणी असा झालाच नाही कुणी जगिया गुणी असं होणार नाही कुणी असा झालाच नाही कुणी जगिया गुणी असा झालाच नाही कुणी जगिया गुणी असा झालाच नाही कुणी जगिया गुणी हा अंत में अब प्रस्तुत है लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित पोवाड़ा महाराष्ट्र वरुणी टाक ओवाळू न काया। ये पोवाड़ा दर्शाता है कि महाराष्ट्र की धरती इसे जीवन भर सुरक्षित रखने के लिए हमें तत्पर रहना होगा। He concludes his folk musical recital with Povada Maharashtra Varuni Tak Ovalun Kaya, lyricist Lokshahir Anna Bhau Sathe, composer Nandish Umap. This Povada talks about being ready to serve and protect the land and culture of Maharashtra. अरे कंबर बांधून उठ घाव झेलाया महाराष्ट्रावरुनी टाक वाळून काया कंबर बांधून उठ घाव झेलाया कंबर बांधून उठ घाव झेलाया महाराष्ट्रावरुनी टाक वाळून काया महाराष्ट्रावरुणी टाक ओवाळून काया महाराष्ट्रावरुणी टाक ओवाळून काया कंबर बांधून उठ घाव झेलाया कंबर बांधून उठ घाव झेलाया महाराष्ट्रावरुणी टाक ओवाळून काया महाराष्ट्रावरुणी टाक ओवाळून काया महाराष्ट्रावरुणी टाक ओवाळून काया महाराष्ट्र मंदिरा पुढती पाजळे याशीची ज्योती महाराष्ट्र मंदिरा पुढती बाजळे याशीची ज्योती सुवर्ण धरा खालती नील अंबर भरले वरती सुवर्ण धरा खालती नील अंबर भरले वरती गड पुढे पोवाडे गाती गड पुढे पोवाडे गाती भूषवी तिला महारथी तो अरबी सागर लागे जयाचे पाया तो अरबी सागर लागे जयाचे पाया महाराष्ट्रावरुणी टाक ओवाळून काया महाराष्ट्रावरुणी
टाको वाळून काया, महाराष्ट्रावरून टाको वाळून काया. ही मायभूमी धीरांची, शासन करत्या वीरांची. ही मायभूमी धीरांची, शासन करत्या वीरांची. घामाची अन श्रमाची, खुरप्याची अन दोरीची. कामाची आणि श्रमाची, खुरप्याची आणि दोरीची. संतांची शाहिरांची, संतांची शाहिरांची, त्यागाच्या तलवारीची. स्मरून धुरंदर आता त्या शिवराया, स्मरून धुरंदर आता त्या शिवराया. महाराष्ट्रावरून टाको वाळून काया, महाराष्ट्रावरून टाको वाळून काया, महाराष्ट्रावरून टाको वाळून काया. धर ध्वजा करी ऐक्याची, मनीषाजी महाराष्ट्राची. ध्वजा करी ऐक्याची, मनीषाजी महाराष्ट्राची. पाऊले टाक हिमतीची, कणखर जणू पोलादाची. पाऊल टाक हिमतीची, कणखर जणू पोलादाची. घे आण स्वातंत्र्याची, घे आण स्वातंत्र्याची. महाराष्ट्रास्तव लढण्याची. उपकार फेडूनी जन्मभूमीचे जाया, उपकार फेडूनी जन्मभूमीचे जाया. महाराष्ट्रावरून टाको वाळून काया, महाराष्ट्रावरून टाको वाळून काया. कंबर बांधून उठ गाव झेलाया, कंबर बांधून उठ गाव झेलाया. महाराष्ट्रावरून टाको वाळून काया, महाराष्ट्रावरून टाको वाळून काया, महाराष्ट्रावरून टाको वाळून काया. अभी आप सुन रहे थे अखिल भारतीय प्रादेशिक लोक तथा सुगम संगीत का कार्यक्रम. प्रस्तुत करता थे नंदेश विठ्ठल उमप, कोरस सचिन चिरगुटकर, मनीष कांबळे, संकेत सावंत, गौरव पागरे, साइड रिदम दिलीप जाधव, ढोलकी प्रभाकर मोसामकर, हारमोनियम पर थे स्वप्निल कदम. That was a folk recital by Nandesh Umap on the National Program of Folk and Light Music. He was accompanied on chorus by Sachin Chirgutkar, Manish Kamble, Sanket Sawant and Gaurav Pagare. Side rhythm, Dilip Jadhav. On dholki, Prabhakar Mosamkar and harmonium, Swapnil Kadam.